अहो अहो हे काय चाललंय तुमचं? ते रानाचं भूत, ते काल सांगितलं की तुम्हाला. भूत? अहो नक्की काय केलंय तुम्ही? सांगते. ते काल रातच्याला मी राणा म्हणून वहिनी समोर गेलेलं असते बघा. तुम्हाला सांगते, वहिनी घाबरल्या की हो. घाबरल्या? हे नुसतं घाबरलं नाही, तसा हात धरून घाम फुटला की त्यांना. आता राजा असंच करत असते बघा. अहो पण नुसतं घाबरवण्यात काय अर्थ आहे? आजवर त्यांनी सगळ्या गावाला घाबरून सोडलेलं असतं. आता त्यांची बारी आलेली आहे. एक एक गोष्टीचा बदला घेत असते मी बघा. आता तुम्ही असं केलं का नाही की राणा संगत त्यांनी जे जे काय केलेलं असते ते सगळं कबूल करणार बघा. नाभांचा पत्ता बी लगेच देऊन सोडणार. खरंच असं होईल? असंच होणार. आबा बी सापडणार आणि सगळं नीट सुरळीत होणार. असंच व्हायला पाहिजे. मला आता असं चोरून चोरून प्रेम करायचा कंटाळा आलाय. लवकरच ते बी खुल्लम खुल्ला करू आपण. तुमच्या गळ्यात मंगळसूत्राने कपाळावर कुंकू बघायचंय मला. आणि त्यासाठी मी वहिनींना शेवटचा टोला आणत असते. पण त्यासाठी मला तुमची साथ पाहिजे बघा. माझी साथ आहे आणि कायम राहील. अगे काय झाले? हे नंदिता, हे काय झाले? नाही काय नाही. रातच्याला आल्यापासून बघायला लागलो मी. आदनं मधनं असं दचकत असतेच नुसती. काय नाही कस? अच्छा, वहिनी आल्या म्हणून धसका बिस्का घेतला नाहीस ना? तू बस दचकत, मी जातो कामाला. जरा थांब. इकडे काय ते आमासनी सांग, भूत खेत हे असलं काय खरं असतंय काय? भूत? हा आता मधनच भूत कुठून आली? का तुला पण लाडू सारखं भूतासंगड कुस्ती खेळायची आहे? नाही सांग की. काय सांग? हेच भूत खेत खरं असतात का? तू कुठे भूत बघितलीस काय? नाही आम्ही आपला असं सहज विचारालोय. अच्छा, त्याचं कसं असते माहितीये काय? ज्यानं पाप केलेत की नाही त्याच्या मानगुटीवर भूत जाऊन बसते. तू केलास का पाप? हे बघ, एकदा जर का भूतानं असं धरलं की नाही तर मग ते काय सोडत नसते. तेव्हा जरा सांभाळून. चंदे, कोण आहे रा? कुणी फेकलं? तू मला मारलंस. आता मी चंदे, जाऊ बाई.
जाऊ बाई, अहो तुम्ही इथं कुणाला येताना बघितलं काय? काय करताना बघितलं? नाही. काय करताना म्हणजे? म्हणजे ते दगड घेऊन कुणाला दगड मारताना बघितलं काय? दगड? हा. हो, आपल्या घरावर कोण दगड मारणार? आहेच कोण घरात? आणि तुमचा तो गुंड राजा राजगुंडा सकाळीच बाहेर गेलाय. आपण बायका बायकाच होत घरात. हा. काय चाललंय काय तुमचं? त्यांना संशय आला तर? ते काय येत नसते बघा. एकदा माणूस घाबरायला लागला का नाही की त्याला काय बी दिसत नसते बघा. बरं तुम्ही माझं एक काम करायचं, काय? ते वहिनींचं जेवण आज वर खोलीत पाठवायचं बघा. त्यात काय खास आहे? पाठवणारच होते मी. ते नाही, ते आज खास असणार आहे बघा. ते मला सांगा, घरात लिंबू असतात का नाही? लिंबू आहेत की. मग झालं तर आता तुम्ही बघा वहिनींची मज्जा. राम 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 राम. लागली भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली भूक लागली. राम 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 राम
राम राम राम राम राम राम राम राम. चंदे कुठं तडफडल्या ही कुणास ठाव. एवढी भूक लागल्या एकतर. चंदे अगं काय आहे, कुठं तडफडली होतीस ग? हा अहो तुमच्यासाठी ताट केलं आणि आले. घ्या दे बाई. हाय ग देवा. अरे वा, एक नंबर जेवण आहे खरं आज. आता चंदे तुला सांगतो, असंच जेवणार आहे का नाही आम्ही, असंच जेवणार आहे. तेव्हा भूताचा विचार करून करून पार डोसकं फुटायची वेळ आलती आम्हाला. काय झालं तसं? हे काय आणलीस? जेवण का होत हो ये थोडे. ते जेवण आहे आमच्या डोळ्याला बी दिसालंय. असलं कशाला आणलीस? अगं तेच विचारालोय आम्ही. कुणी वाढलं हे जेवण? मीच वाढून आणलंय. तू नाही, अजून कोण कोण होतं मग? समजत होते. बरं काय आहे? हे नेमकं कुणी दिलंय असलं जेवण बघायलाच पाहिजे. चल तू चल बघूया. हात दे जरा. वहिनी साहेबांचं आजकाल वागणंच बदललंय. काही वेगळंच वागायलात नाही? होय. अहो ती चंदा तर भैसड लगतच कराल्या. जेवण बी वरतीच घेऊन गेल्या. अंजली, तुला काय ठाव आहे काय ग त्या का बदलल्या? नाही, मला काहीच माहित नाही गोदाक्का. पण तुला नाही वाटत त्यांच्यात बदल झालाय म्हणून? हा म्हणजे मलाही असं वाटतंय, पण आता त्यांचा स्वभावच तसा आहे ना, काय सांगावं. कोण आमच्या जीवावर उठलंय? कोण जीवावर उठलंय आमच्या? वहिनी साहेब काय झालं? गोदाक्का, आमच्या जेवणाच्या ताटात ते मंतरलेलं लिंबू कुणी मिसळलं होतं? लिंबू? हा, कसलं लिंबू?
ताईसाहेबांच्या जेवणात ते पिना मारलेला आणि गुलाल लावलेला लिंबू होता. बरं आपल्या घरात हे असं लिंबू आलं कसं? तेच विचारतोय आम्ही. अहो पर तुम्हाला जेवण बी वाढलं नाही आम्ही. हो होय, चंदानच वाढून घेतला आणि वर गेली. ए बाई, तूच तर काय मिसळली नाहीस ना? अहो चंदा ते, अहो ताट झाकून न्या, काही पडलं म्हणजे. हे घे. हवा दह्याची वाटी बघा, म्हणजे त्याच्यावर सांडणार नाही. नाही ताईसाहेब, मी खरंच काय नाही केलं. चंदे, आम्ही घाबरलोय म्हणून उगा आमची चेष्टा तर नाही केलीस ना? अहो नाही तसं जर केलं असेल तर लई लई मार पडेल तुला. ताईसाहेब, खरंच मी काय बी नाही केलं, खरंच काय नाही केलं. पण ताट तर तू भरलंस ना? हा पर ते मग वहिनी साहेब, अहो घाबरलाय कशा पायी? ते समजा सोडाव गोदाक्का. आधी तुम्ही आमच्या खोलीतलं ते ताट फेकून द्या बरं, आणि जरा नवं चांगलं ताट द्या आम्हासनी. आणि तू जर असं परत काही केलंस का नाही ए बाई, तू बाहेर जाऊन आधी हातपाय धुवून ये. तोवर मी जेवण वाढते. उगीच आमच्या मागं काही इगी नको. जा जा, हातपाय धु जा. गोदाक्का, मी बघते काय झालंय ते. हा नाही उघडणार दरवाजा. कोण आहे? राणा. काय केलं? दरवाजा उघडा, दरवाजा उघडा राणा. आता तू एक काम करायचं, काय? तुझ्या ताईसांना जाऊन सांग राणा आलाय म्हणाव, त्याच्या खुनाचा बदला घ्यायला. आता मी सोडत नसतोय. मी बदला घेणार. सांग तुझ्या ताईसांना. मी काय केलंय? मला काय बी करू नका. राणा, दार उघडा, दार उघडा राणा. राम राम राम. कसं काय? आता बघा कशा दोघी पट्ट्या देतात का नाही ते. अहो मी त्यांना सांगितलंय की तुम्ही घराबाहेर गेलाय, तेव्हा आता मागच्या दारानं पटकन चटका बाहेर. हा, आता तसंच करावं लागणार. जाऊबाईंची काय अवस्था झाली असेल हो? मला तो विचार करूनच हसायला येतंय. हा, आता आपण हसायचं आणि त्यांनी रडायचं असते बघा. ही तर फक्त सुरुवात असते. तुम्ही बघाच, अजून लई दिवस नाही. वहिनींचं जगणं कसा हराम करून सोडतो का नाही बघाच तुम्ही. ताईसाहेब, ताईसाहेब, अनाथाचं भूत आलंय. काय? कुठं बघितलं? आता मी बाथरूम मध्ये होते का नाही, तर बाहेरून कडी लावली होती, मला कोंडलं होतं.
राणा भाऊजी असं इकडनं इकडं गेलो, आमच्या डोळ्यात देखत इकडनं इकडं असं भरकन एका टायमाला दोन ठिकाणी कसं काय? ताईसाहेब आता काय करायचं? इथं नाही थांबाय पाहिजे, आम्ही आमच्या पप्पांच्या घरी जातो. अहो ताईसाहेब, जगाच्या पाठीवर कुठं बी जावा, भूत पाठ सोडत नसतं कधी. एक काम कर, तू लाडूला घेऊन ये. तो काय म्हणत होता, ते त्याला भूतासंकट कुस्ती खेळायच्या, तोच आता आपल्याला वाचवल. चल दे, जा तू तू घेऊन ये त्याला. होय ताईसाहेब, रानादाचं भूत आहे ते. रानादा लाडूपेक्षा लई भारी पैलवान आहे. अहो मास्तरीन, नाहीतर अजून दुसऱ्या कोणाचं भूत असतं तर लाडूचा उपयोग होता. आता नाही, रानादा पुढे लाडूचं काय बी चालणार नाही ताईसाहेब. उलट ती दोघं आपला जीव घेतात. ठोकळ्याच्या भूताला आत्ताच जाग यायला पाहिजे मग तिक. ताईसाहेब बदला घेणार म्हणून म्हणत होते ते. हा, मला कळलंय, आत्ताच का जाग आली असेल रानादाच्या भूताला. का? ताईसाहेब, रानादाचा मास्तरणीवर लई जीव आहे. तुम्ही मास्तरणीचा मर्डर करायचा प्लॅन केला आणि तिकडे रानादाच्या भूताला जाग आली असेल. ताईसाहेब, तुम्ही एक काम करा, तुम्ही त्या राजाला आडवा त्याला सांगा काय बी करू नका म्हणून. नाहीतर तिकडे मास्तरणीचा मर्डर व्हायचा आणि इकडं ते रानादाचं भूत आपला मर्डर करेल. ताईसाहेब, माझं अजून लगीन मी नाही झालंय. तू आज पुढं हो तू. ताईसाहेब हे काय व्हायलं हो समजा. जे काय व्हायला ते काय बरोबर नाही व्हायले. काहीतरी करा ताईसाहेब, त्या राजाला अडवा ताईसाहेब. ते नमस्कार असते. अरे देवा, बरं झालं बाबा तू आलास. काय झालं? आणि हे काय, ते तोंड अशी का झालीत तुमचे? ते फार रंग उडून गेलेला दिसतोय की हो. ते कोण काय म्हणलं काय? ते मला नाव सांगून सोडा, मी बरोबर करते. सांगा नाव, सांगा. तू कुठं होतास, कुठं गेलतास तू? सांगते मी, जरा इकडे येताव का? येताव का जरा? औषध नसतंय, ते विष असते. विष विष? मग विष का? ती अंजली आज रातच्याला इल्ल, आज रातच्याला अंजली वर ढगात, आणि ती सगळी प्रॉपर्टी तुमच्या खिशात. ते मी काय म्हणते, ते उद्या लगेच तुम्ही वकिलाला बोलून सोडा. बघा, मी लगेच सही करून सोडते. नाही, अजिबात नाही. ए चुप, तू कोण सांगणार मला? ते आज रातच्याला मी अंजलीचा मर्डर करत असते, म्हणजे करत असते. हा नाही, तू अजिबात असं काही करायचं नाही. असं काय म्हणता तुम्ही? ते तुम्हीच सांगून सोडलं होतं किंवा मला की 24 तासाच्या आतमध्ये अंजलीचं काम तमाम झालं पाहिजे म्हणून. अहो म्हणूनच मी हे सगळं कर. अरे बाबा, आम्ही सांगितलं होतं, पण आता असं काय करायचं नाही. आम्हाला अजून कोणाला मारायचं नाही बाबा. ते अजून कोणाला म्हणजे? या आधी बी कोणाला मारलं असतं काय तुम्ही? अरे तुला नाही म्हणून सांगितलेलं कळत नाही काय? ते बघा, ते 1 मिनिट मी काय सांगते ते ऐका बघा. ते तुम्ही जरा जादा घाबरलेलं दिसता. ते काय म्हणते, ते जरा निवांत बसा, मी सगळं तुम्हाला समजून सांगते. बघा या नाही, सांगतोय तेवढं कर. पण काय झालंय ते तरी सांगून सोडा मला. आणि मी काय म्हणते, ते तुमच्याच घरात तुम्ही का घाबरता?